सौदागरों का बगदाद, फनकारों का ख्वाब, बहादुरों का सैलाब, सुखन रस बेहिसाब, दारुल सल्तनत ऐ शहर मुंबई, आदाब आदाब आदाब। लगने दो आज महफिल, चलो शायरी की ज़ुबा कहते हैं, आप उठा लाओ गालिब की किताब, हम अपना आले दिल कहते हैं। चलो महफिल शुरू करते हैं ओम जी। हाँ जी, शुरू करते हैं। तो पहले आप ही कुछ सुना दो, फिर बाकी बातें जारी रहेंगी। इश्क पर जोर नहीं है ये वो आतिश गालिब, इश्क पर जोर नहीं, जोर की मानी कंट्रोल। इश्क पर जोर नहीं है ये वो आतिश गालिब, आतिश यानी कि आग। इश्क पर जोर नहीं है ये वो आतिश गालिब कि लगाए न लगे और बुझाए न बने. क्या बात है, क्या बात है. तर अशी एक शायरीची मैफिल सुरू झालेली आहे. ओम भूतकर हा आपला मराठमोळा माणूस आहे आणि तो हा छान आपला मराठमोळा एक सुखन नावाचा एक अत्यंत छान अशी शायरीची गझलची एक महफिल समोर आणलेली आहे. ये मुशायरा ये जो है बहुत ही बढ़िया है, हमने सुना है. तो कधी ही संकल्पना समोर आली की आता आपण एक अत्यंत सुंदर असा शो करायचा आहे काय? ॲक्च्युली आम्ही सगळे नुसरत फतेह अली खान साहेबांचे खूप मोठे फॅन आहोत. त्यांचं गाणं ऐकत आलो होतो आणि असं वाटलं की त्यांच्या बड्डेच्या दिवशी आपण काहीतरी सेलिब्रेशन करायला हवं. म्हणून मग आम्ही एक 2 वर्षापूर्वी 13 ऑक्टोबरला त्यांचा बड्डे असतो, तर आम्ही एक काहीतरी 2 वर्षापूर्वी एक सेलिब्रेशन करायचं ठरवलं. तर मी माझे काही गायक मित्र जे होते त्यांना बोलवलं आणि त्यांच्याकडून काही कव्वाली आणि गझल वगैरे गाऊन घेतल्या. कार्यक्रम खूप छान झाला. मला असं वाटलं की आपण काहीच केलं नाही याच्यात, आपण मला काही गाता वगैरे येत नाही. म्हटलं मग आपण नक्की काय करायचं, आपण काय करू शकतो. म्हणून मी म्हटलं पुढच्या वर्षी काहीतरी आपण केलं पाहिजे. म्हणून मग आम्ही शोधायला लागलो काही कविता, काही गोष्टी आणि त्या आम्हाला हळूहळू सापडल्या आणि पुढच्या 13 ऑक्टोबर 2015ला आम्ही एक कार्यक्रम एका घरात केला, ज्यात आम्ही काही गोष्टी वाचून दाखवल्या, काही कविता, नजम, गझल रिसाईट केल्या आणि काही कव्वाली आणि गझलचा प्रोग्राम झाला. तो प्रोग्राम झाल्यावर असं लक्षात आलं की याला एक फॉर्मॅट दिला तर याचा एक चांगली मैफिल होऊ शकते आणि मग ते सुरू झालं. हाथ खाली है तेरे शहर से जाते जाते, हाथ खाली है तेरे शहर से जाते जाते, जान होती तो मेरी जान लुटाते जाते. हाथ खाली है तेरे शहर से जाते जाते, जान होती तो मेरी जान लुटाते जाते. अब तो हर हाथ का पत्थर हमें पहचानता है. अब तो हर हाथ का पत्थर हमें पहचानता है. अब तो हर हाथ का पत्थर हमें पहचानता है. अब तो हर हाथ का पत्थर हमें पहचानता है. उम्र गुजरी है तेरे शहर में आते जाते, उम्र गुजरी है तेरे शहर में आते जाते. क्या बात आहे. पण ओम, तुला अनेक भूमिकांमध्ये आम्ही पाहिलेलं आहे. नाटकाशी तुझं फार पूर्वीपासूनचं नातं आहे, सिनेमाशी नातं आहे आणि या सगळ्यानंतर सुखननंतर एक आम्हाला वेगळा ओम भूतकर समोर आला. हे उर्दूशी नातं कधी तुझं जडलं, त्याबद्दल ही थोडं उत्सुकता वाढते. कारण अत्यंत एक, कारण नाही म्हटलं तरी आत्ता मी जरी मराठी असल्यामुळे शायरी सुरू केली तर लगेच कळतं की हां ही मराठी मुलगी आहे. पण तुझं हे कधीच जाणवत नाही. अत्यंत सुंदर, कारण उर्दूचे हे शब्द, ते प्रोनाऊन्सिएशन फार मेहनत लागते त्यासाठी. त्यामुळे कधी तू हा सगळा अभ्यास सुरू केलास, ती आवड आधीपासूनच होती का काय, याबद्दलही जाणून घ्यायचं. मला असं वाटतं साधारण मी 12वीत असताना मी पहिल्यांदा गझल ऐकली. म्हणजे गझल आपण ऐकतच असतो, पण म्हणजे जरा कान देऊन ऐकली आणि माझ्या असं लक्षात आलं की त्याचा जो फॉर्म जो असतो समजत मला काहीच नव्हतं. मेहदी हसनची कुठली तरी गझल होती त्यांची, तर समजत तर काही नव्हतं. पण मला असं लक्षात आलं की तो जो फॉर्म आहे तो फार इंटरेस्टिंग आहे. की पहिल्यांदा गझलमध्ये जे शेर असतात, शेराची पहिली ओळ काहीतरी कोडं असल्यासारखी असते आणि दुसरी ओळ ती जणू काही ती उलगडल्यासारखी असते आणि 2 ओळीत एक गोष्ट सांगितली जाते. मला फॉर्मॅट फारच इंटरेस्टिंग वाटला की तो गाणारा पहिली ओळ पुन्हा 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 गातो आहे आणि लोकांमध्ये उत्सुकता निर्माण करतो आहे आणि सेकंड ओळ तो उघडल्यासारखी, कोडं सोडवल्यासारखी, मिस्ट्री बाहेर काढल्यासारखी तो लोकांसमोर मांडतो आहे आणि लोक त्याच्यावर दाद देतात. हा फॉर्मॅट मला फार इंटरेस्टिंग, म्हणजे काव्य प्रकार म्हणून मला पहिल्यांदा तो फार इंटरेस्टिंग वाटला.
मग मी म्हटलं ही भाषा समजायला पाहिजे आपल्याला, म्हणून मी एक डिक्शनरी विकत आणली आणि त्याच्यावरून मी अभ्यास करायला अभ्यास म्हणजे जे काही शब्द अडत होते ते बघायला सुरुवात केली. आणि त्यात ती डिक्शनरी गंमतशीर होती अशी की त्याच्यात मध्ये मध्ये काही ठिकाणी उदाहरणादाखल काही शेर दिले होते. शेर मी वाचायला लागलो, ते इंटरेस्टिंग वाटत होते आणि त्याच्यात मला जे शेर खूप आवडायचे त्याच्या खाली गालिब लिहिलेलं असायचं. म्हटलं याला हा गालिब कोण आहे? कोण आहे का? हां, त्याचं नाव तर ऐकलं होतं बऱ्याच ठिकाणी मी असं पूर्वी, पण काय म्हणजे आपण ते दुर्लक्षच केलं होतं मी. म्हटलं हे काय प्रकरण आहे ते कळायला पाहिजे. मग मी त्याचं हळूहळू थोडंसं मटेरियल आणायला सुरुवात केली, जमवायला सुरुवात केली आणि लक्षात आलं की हे फार मोठं दालन आहे जे आपण थोडंसं जर जोर लावला तर उघडेल. मग एक खजाना समोर येईल. त्याच्यानंतर मी एक नाटक लिहिलं गालिबवर, मी गालिब नावाचं. ते आलोक राजवाडेंनी डिरेक्ट केलं होतं आणि अजूनसुद्धा आम्ही त्याचे प्रयोग करतो. त्याच्यानंतर नचिकेत देवस्थळीशी माझी मैत्री झाली आणि त्याला पण हा सगळा शायरीचा नाद होता. आमची दोस्ती होती, पण दोस्ती म्हणजे नुसती टाईमपासच करायचो आम्ही जास्त. मग असं वाटलं की असं ते चर्चा भांडणं व्हायची की काय आपण नुसते भेटतो आणि करायचं काहीतरी म्हणतो आणि काहीच करत नाही. ते फार डोक्यात किडा तो होता की याचं काहीतरी केलं पाहिजे, नुसतं गप्पा किती वेळ मारायच्या. मग ते शेवटी आम्ही काही कविता जमवल्या आणि योगायोगाने तेव्हा तो बर्थडेचं ते निमित्त जुळून आलं आणि तो कार्यक्रम झाला. मैं तो जलते हुए सहराओं का एक पत्थर था, मैं तो जलते हुए सहराओं का एक पत्थर था, मैं तो जलते हुए सहराओं का एक पत्थर था, मैं तो जलते हुए सहराओं का एक पत्थर था. तुम तो दरिया थे मेरी प्यास बुझाते जाते, तुम तो दरिया थे, तुम तो दरिया थे, तुम तो दरिया थे मेरी प्यास बुझाते जाते. मुझको रोने का सलीका भी नहीं है शायद, मुझको रोने का सलीका भी नहीं है शायद, मुझको रोने का सलीका भी नहीं है शायद, मुझको रोने का सलीका भी नहीं है शायद. लोग हंसते हैं मुझे देख के आते जाते, लोग हंसते हैं मुझे देख के आते जाते. हमसे पहले भी मुसाफिर कई गुजरे होंगे, हमसे पहले भी मुसाफिर कई गुजरे होंगे, हमसे पहले भी मुसाफिर कई गुजरे होंगे, हमसे पहले भी मुसाफिर कई गुजरे होंगे. कम से कम राह के पत्थर तो हटाते जाते, वाह वाह कम से कम राह के पत्थर तो हटाते जाते, कम से कम राह के पत्थर तो हटाते जाते. आणि या उच्चारांवर मेहनत कशी घेतली किंवा तुला याबद्दल कोणी गाईड केलं का किंवा का पाहून ऐकून हे सगळं होतं कसं? आणि ही उत्सुकता आहे, एक मराठी प्रेक्षकाला सुद्धा ही उत्सुकता असेल. मला एकतर असं म्हणजे सांगायचं आहे की मी म्हणजे मला कुठलीही भाषा, आपण ह्याला उर्दू येते किंवा ह्याला मराठी येते किंवा ह्याला इंग्रजी येते असं सरसकट सरधोपट स्टेटमेंट नाही करता येणार. कारण भाषा ही इतकी म्हणजे लाईफलाँग शिकण्याची प्रोसेस असते. म्हणजे आपण मराठीसुद्धा आपल्याला पूर्ण येतं असं कुठे म्हणू शकतो. अनेक शब्द आपल्याला नवीन नवीन कळत असतात, त्याने तो अभ्यास सुरू असतो. डायलेक्ट्स नवीन नवीन कळत असतात. इंग्रजीचे तर काय म्हणजे बोलायलाच नको. तर तसंच उर्दूचं आहे आणि इनफॅक्ट उर्दू तर आपल्याला इतकी त्या अर्थाने फॉरेन आहे, कारण ते साऊंड्स आपल्याकडे नाही आहेत. त्याच्यामुळे मला उर्दू येते असा मला मुळात खरं तर दावाच नाही आणि जो खरंच नाही येत. मी फक्त तो अगदी सुरुवातीचा प्रयत्न आहे तो. पण त्या लँग्वेजमध्ये इतकी जादू आहे आणि इतकं मॅजिक आहे त्याच्यात की ती तेवढंसं जरी त्याच्यात तो एलिमेंट आला, म्हणजे हिंदी आणि उर्दू या तशा काही वेगळ्या भाषा नाही, पण त्याच्यात उर्दूचा थोडा जरी इसेन्स आला तरी ती भाषा अगदी वेगळी साऊंड व्हायला लागते. आणि मला असं वाटतं की भारतीय माणसाचं हे एक वैशिष्ट्य आहे की त्याला उर्दू कुठेही ऐकू आली की तो बरोबर कान टवकारतोच. त्याला माहिती गुलजार साहेबांची जी नजम आहे की फकीरी में नवाबी का मजा देती है उर्दू, तसं त्या भाषेत काहीतरी गंमत आहे. दिल की बात है उर्दू. दिल की बात है. आणि ती किल्ल्याची भाषा होती ना, लाल किल्ल्याची भाषा होती. त्याच्यामुळे त्याच्यासोबत एक दरबारी पण जोडलेला आहे. त्याच्यामुळे त्यात एक वजन आहे, त्याच्यात एक
नजाकत आहे, त्याच्यामुळे ती अट्रॅक्ट करतेच. आणि कुठल्याही माणसाला म्हणजे त्याला उर्दू कळत असो किंवा नसो, कुठेही उर्दू ऐकू आली की तो बरोबर कान टवकारतो भारतीय माणूस. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे शेरसुद्धा जरी कोणाला मी अगदी ज्याचा काहीही साहित्याशी संबंध नाही त्यांनीसुद्धा कुठे बसमध्ये जाता जाता सुद्धा काही शेर ऐकला, अगदी तो म्हणजे ट्रकच्या मागे लिहिलेला शेर जरी असला तरीसुद्धा त्याला ते वाचावं असं वाटतं. ही त्या काव्यप्रकाराची आणि त्या भाषेची गंमत आहे. आणि ती उर्दू भाषा ही जवळपास, पूर्ण नाही पण जवळपास संपूर्ण भारताला कवर, म्हणजे त्या अर्थाने ती बऱ्यापैकी समजू शकेल अशी भाषा आहे. आपल्या सगळ्यांना उर्दू ॲक्च्युली कळत असतं, येत असतं, बोलता येत असतं, पण त्याची बाउंड्री क्लिअर नसल्यामुळे हिंदी आणि उर्दूची आपण अशा गैरसमजामध्ये असतो की आपल्याला समजत नाही उर्दू. तसं काही नसतं, ती आपल्याला कळत असते भाषा, कारण त्याचं ग्रामर तर हिंदीसारखंच आहे. भावार्थ समजत असतो. आणि त्याच्यात म्हणजे एकाच भाषेमध्ये तुम्ही किती पर्शियन मिसळता आणि किती संस्कृत मिसळता याच्यावरती किती हिंदीकडे जाणार आणि किती उर्दूकडे जाणार हे अवलंबून असतं. त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना तसं उर्दू समजत असतं. टीम कशी एकत्र आली आणि त्यानंतर ही बांधणी कशी सुरू झाली? आज वर्ष 2 वर्ष हे सगळे प्रयोग सुरू आहेत. कशा पद्धतीने प्रतिसाद आहे? खूप छान प्रतिसाद आहे. मुंबईत आता तुमचे शोज सुरू झाले, त्यामुळे वाट बघत होते मुंबईकर या प्रयोगांची. एकंदर ही सफर आत्तापर्यंतची कशी होती? खूपच इंटरेस्टिंग होतं आणि खूपच चांगल्या अर्थाने सरप्रायझिंग होतं. आम्हाला बिलकुल अपेक्षा नव्हती की इतकं चांगलं रिसीव करतील लोक. म्हणजे मी आत्ता जे म्हटलं की लोक शायरी ऐकली की कान टवकारतात, हे तो कार्यक्रमाला ज्या पद्धतीने रिसीव केलं लोकांनी त्याच्यानंतर तर म्हणजे हे हायलाईटच झाली ही गोष्ट. कारण इतका चांगला प्रतिसाद लोकांनी दिला आणि इतके आपले प्रेक्षक सगळे चांगलं रिसीव करणारे आणि चांगली गोष्ट ऐकायला, त्याला दाद द्यायला उत्सुक असलेले आहेत की त्यांनी तो कार्यक्रम प्रेमाने अगदी त्याच्यावर प्रेम केलं. आणि लोक आता पुण्यात तर जवळपास 10-10, 12-12 वेळा येणारे अनेक लोक आहेत. आणि आता तर आमचे गेले 4 प्रयोग बाल्कनी भरत आहे. तर खूपच आम्हाला प्रेम मिळालं लोकांकडून. तुझं उर्दूचं वेड तर होतं, पण हे सगळे बाकीचेही उर्दू वेडे सगळे एकत्र कसे गाठलेस? तो प्रश्न राहिला, सॉरी. तर बाकीचे लोक म्हणजे मी एकतर सांगतो कोण कोण. एकतर जयदीप वैद्य गातो आमच्या टीममध्ये, अभिजित ढेरे गातो, नचिकेत देवस्थळी माझ्यासोबत कविता म्हणतो, देवेंद्र भोमे आहे, मुक्ता जोशी आहे, सगळी मराठी नावं आहेत. हो 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 हो, केतन पवार आहे, शंतनू घुले आहे, मानस गोसावी आहे, वगैरे वगैरे. तर हे सगळे लोक, काही लोक गालिबच्या माझं नाटक जेव्हा चालू होतं तेव्हाचे माझे सोबती आहेत, काही लोक नंतर मला मित्र म्हणून मिळालेले आहेत. आणि मग ते मित्रांनी केलेलं ते सगळं आहे. म्हणजे ते कामानिमित्त, जे नुसत्या कामानिमित्त आलेले लोक फार कमी आहेत त्याच्यात. मित्र आधी होते आणि त्यांना ते गोडीपायी त्यांनी सुरू केलं, असेच लोक आहेत बहुतेक. वो हीरो के रांझों के नगमे मुझको अब तक आके सताए, वो बुल्ले शाह की तकरीरों की झीने झीने हंसाए, वो ईद की दी लंबी नमाज़ें, सेवइयों की झालर, वो दिवाली के दिए संग में बैसाखी के बादल. तुझा आवडता शायर कोण आहे? हा प्रश्न कठीण आहे, पण तरी कोणाची शायरी तुला जास्त आकर्षित करते किंवा मला असं वाटतं हा प्रश्न नुसता कठीण नाही, हा प्रश्न कुठल्याही कलेच्या बाबतीत गैर लागू आहे ॲक्च्युली. म्हणजे गंमत अशी आहे की कला ही नुसती व्यक्तिसापेक्ष, असं माझं आत्तापर्यंत मला जेवढं कळलं आहे त्याच्यानुसार मी सांगतो, नुसती ज्ञातृसापेक्ष नसून ती ज्ञातृचित्त सापेक्ष आहे. म्हणजे मला काहीतरी आवडतं ते तुला आवडत नाही, तुला काहीतरी आवडतं ते मला आवडत नाही, हा तर एक भाग झालाच. पण मला जे आज आवडतं ते कदाचित मला उद्या आवडत नाही. मला आजच्या या तासाला जे आवडतं ते पुढच्या तासाला कदाचित आवडत नाही. कदाचित त्यातला वेगळाच पदर माझ्या डोळ्यासमोर येतो. कदाचित मी ज्या कलाकाराला आत्तापर्यंत
जाणलं नव्हतं तो मला नंतर आयुष्याच्या कुठल्या तरी टप्प्यावर वेगळा कोणीतरी म्हणून समोर येतो. कोणीतरी मला आधी खूप आवडलेला असतो, नंतर तो फालतू वाटायला लागतो. त्याच्यामुळे हे आपलं मन जर स्थिर असलं असतं, आपले विचार कधीच बदलत नसते, तर हा प्रश्न योग्य असला असता. अदरवाईज हा प्रश्न गैरलागू आहे. म्हणजे याचं उत्तर देण्यात काही पॉईंटच नाही. अगदीच बरोबर आहे. ओमनी माझी विकेट घेतलेली आहे एवढ्यात. पण अर्थात जसं ही सफर आहे आणि आत्ता नुकतंच म्हणजे अगदीच रिसेंटली तुम्ही दिल्लीसुद्धा गाजवलेली आहे. तिकडेही हा झेंडा फडकवलेला आहे सुखनचा. रेखतासारखी अत्यंत मोठी प्लॅटफॉर्म तिकडे असतो. अत्यंत मोठी देशभरातले सगळे तिथे मातब्बर कलाकार तिकडे असतात आणि तिथे तो मुशायरा तुम्ही साजरा केलात. तर तिकडचा अनुभव तो कसा होता? थोडं त्याविषयी. जबरदस्त अनुभव होता आमचा. एकतर आम्हाला खूप आमच्यासाठी फार मोठी गोष्ट होती की रेख्ता फाउंडेशननी आम्हाला बोलवलं. कारण आत्ता उर्दूच्या साठी सगळ्यात मोठं काम करणारं जर भारतात कोणी असेल तर ते रेख्ता. नो डाऊट त्यांच्याशिवाय आत्ता कोणी तितक्या मोठ्या लेवलवर काम करत नाही. आणि तो जश्ने रेख्ता नावाचा दरवर्षी फेब्रुवारीमध्ये साधारण कार्यक्रम होतो. आणि गंमत अशी की मी मागच्या वेळेचा तो मिस झाला होता माझा आणि यावेळेला मी ठरवलं होतं की आपण त्या कार्यक्रमाला पाहायला जायचं आहे. आणि त्यांचा अचानक फोन आला. त्यांना कोणीही आम्ही स्वतःहून अप्रोच झालो नव्हतो, पण ते लोक म्हणजे त्यांचा मोठेपणा आहे हा की त्यांनी ते स्वतःहून आम्हाला अप्रोच झाले आणि म्हटले की तुम्ही या आणि परफॉर्म करायला त्यांनी आम्हाला संधी दिली. आणि तिकडे लोकांनी खूप जास्त प्रेम केलं त्याच्यावर आणि खूप चांगलं रिसीव केलं. आणि त्याचं लेंथसुद्धा आम्हाला जेवढा स्लॉट ठरला होता तो वाढवून मिळाला ऐन वेळेला. आणि ते म्हटले आता तुम्ही थांबू नका, चालू ठेवा. खूपच मजा आली. खऱ्या अर्थाने ते मैफिलीचे रंग जाणणारे खरे लोक, जाणते कलाकार तिकडे होते, जाणते प्रेक्षक तिकडे होते आणि त्यांच्यासमोर ती दाद मिळणं ही फार मोठी गोष्ट होती. मुंबईत आता प्रयोग फायनली सुरू झालेले आहेत. कालचाही गडकरीचा प्रयोग फार छान रंगला असं आम्ही ऐकलं. तर एकंदर मुंबईकरांचाही प्रतिसाद कसा आहे? कारण मुंबईत एक मिक्स ऑडियन्स नेहमीच मिळतो. फक्त मराठी प्रेक्षक नसतात, सगळेच असतात इकडे. तर मुंबईतला हा प्रतिसाद जबरदस्त आहे मुंबईचा प्रतिसादसुद्धा. आणि खूप दिलखुलास लोक आहेत आणि खूप चांगलं रिसीव्ह करत आहेत. आणि या पुढची सफर कशी असणार आहे? पुणे, मुंबई, दिल्ली, आता बाकीही काही करणार आहेत का? भारताही बाहेर जाण्याचा काही विचार आहे का किंवा काय? विचार आहे, पण आत्ता त्याच्याविषयी बोलण्यात काही पॉईंट नाही. म्हणजे जोपर्यंत फायनल होत नाही तोपर्यंत उगाच असं इरादा आहे. मग आवडेलच ना मग कोणालाही जितकं चांगल्या ठिकाणी करावं. नक्कीच. ओम, ही सफर आहे पण मला अजून एक विचारायचं आहे की हा सगळा सफरनामा तर सुरू आहे. यापुढेही उर्दूमध्ये काही काम करायचं इच्छा आहे का? काय पुढचे काय विचार आहेत त्याबद्दल? किंवा अजून एखादा वेगळाच कार्यक्रम पुन्हा काही करायची इच्छा आहे काय? काही आता कारण आमचा एक मराठमोळा माणूस इकडे आलेला आहे, तर आम्हाला तीही एक उत्सुकता आहे की यापुढेही काही उर्दूत काम करायचं इच्छा आहे. पुढे काय विचार आहेत? हो, मला इच्छा आहे या भाषेत काम करण्याची. आणि काहीतरी म्हणजे त्याचं ऑफिशियली काही ट्रेनिंग घ्यावं असं सुद्धा मला वाटतं. कारण आत्ता जे आहे ते सगळं जेवढा वाचून ऐकून पाहून करता आलं आहे तेवढंच केलं आहे. त्याचं एक ऑफिशियल त्याचं शिक्षण घ्यावं असं माझ्या मनात आहे. आणि आणखीन त्याच्या खोलात जास्त जाता येईल असं वाटतं. आणि मराठीतही काम करायची इच्छा आहे ना? ऑब्व्हियसली अगदी 100%. नक्कीच. ओम, ही मैफल आत्ताही थांबावी असं वाटत नाही आहे, पण अर्थात पुढे सुखनचा प्रयोग आहे, त्यामुळे ये महफिल फिर भी जारी रहेगी. आणि सुखनच्या या सगळ्या मैफिलीसाठी, या पुढच्या सगळ्या सफरीसाठी फार मनापासून शुभेच्छा. पण जाता जाता मोह आवरत नाही आहे. एखादा काही इर्शाद? जो जिंदगी बची है उसे मत गंवाइए. जो जिंदगी बची है उसे मत गंवाइए. बेहतर ये है कि आप मुझे भूल जाइए. जो जिंदगी बची है उसे मत गंवाइए. बेहतर ये है कि आप मुझे भूल जाइए. थूका है मैंने खून, थूका है मैंने खून हमेशा मजाक में. थूका है मैंने खून हमेशा मजाक में. थूका है मैंने खून हमेशा मजाक में. मेरा मजाक आप हमेशा उड़ाइए. मेरा मजाक आप हमेशा उड़ाइए. है याद पर मदार मेरे कारोबार का. है याद पर मदार, है याद पर मदार मेरे कारोबार का. है याद पर मदार मेरे कारोबार का. है अर्ज़ आप मुझको बहुत याद आइए. है अर्ज़ आप मुझको बहुत याद आइए. क्या बात है.
क्या बात आहे. नक्कीच हे असंच याद ठेवणार आहेत प्रेक्षक, त्यामुळे खूप छान. आणि तो दर्द आम्ही महसूस केलेला आहे, त्यामुळे खूप छान वाटलं ओम. पुढच्या सगळ्या सफरीसाठी मनापासून शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.